मित्रांनो नमस्कार. थिंकिंग आय या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत. तुम्ही या भागाचं टायटल वाचलंच असेल, की हे असे रंग कसे पाहतात? तर तुमच्या मनात 2 प्रश्न पडले असतील, की हे असे रंग म्हणजे कोणते? आणि ते कसे पाहतात? तर जाणूया या आजच्या भागात या दोन्हीची उत्तरं. हे असे रंग कोणते हे जाणून घेण्यासाठी मी पुढील 2 चित्रांची तुलना करीत आहे. पहिले डावीकडील चित्र हे अतिशय सुप्रसिद्ध आहे, जे 16व्या शतकात लिओनार्दो द विंची यांनी केलेले मोनालिसाचे चित्र. तर उजवीकडील दुसरे चित्र हे 19व्या शतकात हेन्री मातीस यांनी केलेले स्वतःचे चित्र म्हणजेच सेल्फ पोर्ट्रेट. दोन्ही चित्रे व्यक्तिचित्रे असली तरीही दृश्यात्मक पातळीवर दोन्हीमध्ये बराच फरक आहे. हा फरक सहज जाणवतो. पहिला फरक म्हणजे रंगांचा फरक, तर दुसरा फरक म्हणजे रंगलेपनाचा. मोनालिसाच्या चित्रात रंगांमध्ये वास्तववादीपणा आहे. मोनालिसाचे त्वचा रंग त्वचेचेच वाटतात. याउलट हेन्री मातीसने केलेले स्वतःचे चित्र ज्यात त्वचा रंग हे वास्तववादी वाटत नाहीत. हे असे अवास्तववादी रंग चित्रात वापरूनही व्यक्तिचित्रातील व्यक्तीची ओळख पुसली जात नाही. उलट चित्र अधिक उठावदार झालेले दिसते. हे असे अनियंत्रित रंग कसे पाहतात हे पाहण्याआधी मानवी डोळ्याला रंग कसे दिसतात हे पाहावे लागेल. कुत्रा हा प्राणी माणसाला जेवढे रंग दिसतात तेवढे रंग पाहू शकत नाही. माणसाला कुत्र्यापेक्षा अधिक रंग दिसतात. माणसापेक्षा अधिक रंग पक्ष्यांना दिसतात, तर पक्ष्यांपेक्षा अधिक रंग मधमाशांना दिसतात. उदाहरणार्थ, सफरचंदाचा रंग कुत्रा, माणूस, पक्षी आणि मधमाशी यांना वेगवेगळा दिसतो. तर मात्र एक प्रश्न पडतो की मग सफरचंदाचा मूळ रंग कोणता? त्याचं उत्तर असं की सफरचंदाला स्वतःचा रंग नसतो. सफरचंदच काय, कोणत्याच वस्तूला स्वतःचा रंग नसतो. मग पुन्हा प्रश्न पडतो की मग तरीही रंग का दिसतात किंवा या रंगांचा आभास आपल्याला का होतो? त्यासाठी थोडंसं आपल्याला रंगाचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. वस्तूवर प्रकाश हा तरंगलहरींच्या स्वरूपात येऊन आढळतो. या तरंगलहरींपैकी काही तरंगलहरी वस्तू शोषून घेते आणि काही तरंगलहरी परावर्तित करते. प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या रासायनिक पदार्थाने बनलेली असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा तरंगलहरी शोषून घेण्याचा दर व परावर्तित करण्याचा दर हा वेगवेगळा असतो. मग परावर्तित तरंगलहरी मानवाच्या डोळ्याच्या पडद्यावर येऊन पडतात. डोळ्यातील शंकू आणि दंडगोल पेशी तरंगलहरी वेगवेगळ्या करून मज्जासंस्थेच्या मदतीने मेंदूला पोचवतात. मग मेंदू ठरवतो की तो रंग लाल आहे, निळा आहे, पिवळा आहे की हिरवा आहे. याचाच अर्थ रंग मेंदूमध्ये असतात. आता हे जे रंग आपल्या डोळ्यांना दिसतात त्याची 2 मुख्य वैशिष्ट्ये असतात. काही रंग आपल्या डोळ्यांना उजळ दिसतात, तर काही रंग गडद. प्रत्येक रंगाला स्वतःची तीव्रता असते. हीच तीव्रता त्या रंगाचं तापमान ठरवते. म्हणजे काही रंग डोळ्यांना उष्ण जाणवतात, तर काही रंग शीत जाणवतात. म्हणजेच जे रंग उजळ असतात ते डोळ्यांना उष्ण जाणवतात, तर या उलट जे रंग गडद असतात ते डोळ्यांना शीत जाणवतात. रंगांच्या तापमानावरून 12 रंगाच्या रंगचक्राचे आपल्याला समान 2 भाग पडलेले दिसतील. जर 12 रंगाच्या रंगचक्राचे रंगांच्या तीव्रतेनुसार नवी मांडणी करायची ठरवली तर या मांडणीत पिवळा रंग हा सर्वाधिक उजळ तर जांभळा रंग सर्वाधिक गडद जाणवेल. पिवळ्या रंगापासून जांभळ्या रंगापर्यंतचे रंग जर समोरासमोर ठेवले तर तुम्हाला त्यात समान तीव्रता जाणवेल. अगदी तंतोतंत समान तीव्रता नसते, पण जवळपास समान तीव्रतेचे ते रंग असतात. हीच रंगचक्राची नवी मांडणी आपल्याला एका रंगाच्या समान तीव्रतेचा दुसरा रंग शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मदत करेल. याच नव्या रंगचक्राच्या आधारे आपल्याला वास्तववादी रंगाच्या तीव्रतेचे पर्यायी रंग शोधण्यासाठी मदत होईल. खालील पहिल्या चौकोनी ठोकळ्यात केवळ 3 छटा आहेत. त्या 3 छटा म्हणजे रंगहीन छटा, म्हणजेच काही करड्या छटा त्या ठोकळ्यावर आहेत. त्या ठोकळ्यावर दिसणाऱ्या 3 छटांसाठीचे
पर्यायी रंग शोधून पुढील काही मी ठोकळे रंगवले आहेत, ज्यात तुम्हाला लक्षात येईल की प्रकाशाच्या एका तीव्रतेसाठी मला रंगांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुढे दिसणारे हे द्विमितीय निसर्गचित्र निसर्गात दिसणाऱ्या वास्तववादी रंगांच्या छटा समजून घेऊन त्याच तीव्रतेच्या अवास्तववादी किंवा अनियंत्रित रंगांच्या छटा वापरून पूर्ण केले आहे. आजच्या व्हिडिओचा विषय हा रंग कसे पाहायचे इतकाच मर्यादित असल्यामुळे मी केलेल्या या निसर्गचित्राचा सविस्तर व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये समाविष्ट करीत नाही, पण एक छोटा टाइम लॅप्स व्हिडिओ मी याच्यात समाविष्ट करतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा रंगांची निवड किंवा त्यांच्या तीव्रतेची निवड आणि रंगांचं लेपन याचा थोडासा अंदाज येईल. असे रंग पाहण्यासाठी जे दृश्य रंगवायचे आहे त्या दृश्यातील रंगांच्या तीव्रतेची ओळख होणे आवश्यक आहे. ती तीव्रता ओळखता आली तर त्या तीव्रतेचे पर्यायी रंग निवडता येतील, रंगछटा निवडता येतील आणि चित्रकार म्हणून काम करणे सोपे होईल. मग चित्रकाराला ते चित्र रंगहीन, एकरंगीय, बहुरंगीय ते अनियंत्रित अशा अनेक पद्धतीने रंगवता येईल.